नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ स्पेशली व्लॉग व्हिडिओ नसणार। आपण एक प्रॉडक्ट मागवलेला आहे, नवीन गाडी घेतली आहे, तेव्हापासून मी मोटो व्लॉगिंगचा विचार करत आहे। लवकरच चॅनलवरती मोटो व्लॉगिंग आणायचा विचार चालू आहे। तर त्यासाठी मी एक पहिलं हेल्मेट माउंट मागवलेलं आहे, तर ते तुम्हाला आज दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। त्याचा आपण करणार आहोत अनबॉक्सिंग, अनकट रिव्ह्यू। ॲमेझॉनमधून आपण प्रॉडक्ट मागवलेला आहे। तर प्रॉडक्ट आहे हा आपल्याकडे पॅकिंगमध्ये आलेला आहे ॲमेझॉनच्या ब्रँडिंग सोबत। तर हे बघा इकडनं, तर आपण बघूया, लगेचच खोलूया, थोडंसं प्लेन सरफेसवरती जाऊ। इकडे सरकू थोडा, पॅकिंगमध्ये काय काय निघतं आपल्याला आणि काय काय भेटते त्यासोबत। तर लगेचच स्टार्ट करूया। कॅमेरा थोडा मी जवळ मागवतो आता। आलेला आहे बघू पॅकिंग, ह्याच्यामध्ये ऑलरेडी ओपन केलेला आहे, याच्यामध्ये सील निघालेले आहे। तर बघूया, तर ह्याच्यामध्ये हेल्मेट माउंट दिलेला आहे त्यांनी। पॅकिंगमध्ये आपल्याला भेटते एक हेल्मेट माउंट, हे जे टाईप हेल्मेटवरती माउंट करण्यासाठी हे पहिलं भेटेल आपल्याला। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मोबाईल माउंट करणार, तर हे मोबाईलसाठी भेटेल आपल्याला। हे अशा पद्धतीचं एक हे भेटेल आपल्याला। त्यासोबत हे एक आपल्याला जे माउंट भेटेल, जे आपण ह्याच्यावरती लावणार आहेत, ते हे एक भेटेल आपल्याला। आणि आपल्याला भेटलेला आहे एक स्क्रू ह्याच्यासाठी जोडण्यासाठी ह्याच्यामध्ये। तर बघूया कशा प्रकारे हे सगळं 1 2 3 4 प्रोडक्ट आपल्याला भेटलेले आहेत ह्याच्यामध्ये। आणि हे प्लास्टिकचं आहे, पण क्वालिटी चांगली आहे। ह्याची किंमत पण तुम्हाला मी सांगेन मला कितीला भेटलेला आहे। जर तुम्ही सुद्धा विचार करत असेल मोटो व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करायचं, किंवा तुम्हाला सुद्धा हेल्मेट माउंट पाहिजे असेल, तर ह्याची किंमत मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणारच आहे। व्हिडिओमध्ये बघत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईकसुद्धा करा, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा। तर बघूया, तुम्हाला मी ह्याची क्वालिटी वगैरे दाखवतो कशा पद्धतीची आहे, आणि अजून आपल्याला ह्याच्यामध्ये हे कसं प्रकारे माउंट करायचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। हे आपले सगळे प्रॉडक्ट मित्रांनो आलेले आहेत, आणि आपल्याकडे हेल्मेटसुद्धा आहे। तर सगळ्यात पहिलं आपण हे प्रॉडक्ट जे आहे ते असेंबल करून घेऊ, सगळं जोडून घेऊ, कशा पद्धतीने जुळतं ते बघू, आणि त्याच्यानंतर मग हेल्मेटवरती माउंट करू। पहिले आपण हे हेल्मेटवरती आहे जे हे माउंट आहे, तर ह्याच्यावरती असं लावून घेऊ अशा पद्धतीने। हे बघा इकडे फिट करून घ्यायचं आहे। ह्याच्याकडे क्लिप वगैरे दिलेलं आहे आपल्याला। पहिले ह्याची क्वालिटी बघा, हे प्लास्टिकचं दिलेलं आहे आणि हे रबरचं आहे, हे थोडंसं ह्याच्या सपोर्टसाठी दिलेलं आहे। तर ह्या अशा पद्धतीने आपण लावून घेऊ पहिले फिटिंग करून, आणि तुम्हाला दाखवतो मी। अशा पद्धतीने हे हेल्मेटवरती आपण माउंट केलेलं आहे, आणि ह्याच्यावरती जे हे हुक आहे, हे क्लिप आहे, ते ह्याच्यामध्ये ॲड होईल अशा पद्धतीने। बघा हे अशा पद्धतीने ॲड होईल। त्याच्यानंतर हे जे हुक आहे ह्याच्या थ्रू आपण ह्याला जॉईंट करणार आहेत अशा पद्धतीने। त्याच्यानंतर हे मोबाईलचं होल्डर आहे, ते होल्डर आपण इथे लावून घेऊ अशा पद्धतीने लावून घेऊ। अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये मी आता माझा मोबाईल माउंट करून घेतो। फिटिंगसाठी तुम्हाला इथे दिलेलं आहे, हे स्क्रू फिरवून तुम्ही फिटिंग करू शकता, आणि मोबाईल अशा पद्धतीने, मोबाईल किंवा कॅमेरा जो तुमचा असेल तो तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता। तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण जे हेल्मेटचे जे फिटिंग आहे ते आपण मोबाईल माउंट करू शकतो आणि मोटो व्लॉगिंगसाठी यूज करू शकतो। तर मित्रांनो अशा पद्धतीने हेल्मेटवर तुम्ही मोबाईल माउंट करू शकता, आणि तुम्ही मोटो व्लॉगिंग जर स्टार्ट करणार असाल बाईकसोबत, तर आपल्याला फक्त एक हेल्मेट पाहिजे, एक मोबाईल, आणि हे जे माउंट आहेत ते तुम्ही, ह्याची किंमत मला 300 रुपयापर्यंत पडलेली आहे। आणि ह्याच्या जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथे जाऊन लिंकवर जाऊन तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला प्रॉडक्ट परचेस करायचे असेल तर। आणि एक अजून माझ्या सर्व व्ह्यूअर्ससाठी एक महत्त्वाची सूचना, की आता हल्लीच्या काळामध्ये रिसेंटली आपल्या
भागामध्ये भरपूर असे ॲक्सिडेंट होत आहेत, भरपूर ॲक्सिडेंटच्या केसेस येत आहेत. तर त्यासाठी तुम्ही हेल्मेट जे आहेत ते वापरा, तुम्ही वापरा आणि तुमच्या जो सोबत असेल त्याच्यासाठी वापरण्यासाठी तुम्ही हेल्मेट सांगा. कारण बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट होतो, ड्रायव्हर हेल्मेटमुळे प्रोटेक्ट होतो, परंतु तुमचा जो पिलियन असतो जो तुमच्या मागे बसतो त्याच्यासाठी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तर थोडंसं जनजागृती करा आणि हेल्मेटचा वापर करा. हेल्मेट आपल्या ह्याच्यासाठीच आहे. काही लोकांची हेअरस्टाईल खराब होते म्हणून ते यूज नाही करत, पण असं करू नका. हेल्मेट वापरा. मी सुद्धा वापरतो, मी सुद्धा यूज करतो. तर अशा पद्धतीने हे तुम्ही करू शकता. आणि अजून एक जे तुम्ही मागे बॅकग्राऊंड बघता, आम्ही व्हिडिओ शूट करतोय आता सध्या कासामध्ये आपल्या मातोश्री मेडिकल आणि हॉस्पिटलजवळ. तर मागे बॅकग्राऊंड बघू शकता. तुम्हाला मेडिकलमध्ये इथे कुठल्याही प्रकारचे अडचण असेल, तुम्ही काशामध्ये असाल तर येऊ शकता. तसेच आपल्या इथे समोर डॉक्टर सचिन भोये सर ते तुम्ही बघू शकता. आपल्या लहान पोरांसाठी डॉक्टर सचिन भोये सर सुद्धा इथे अवेलेबल असतात. MD पिडियाट्रिशियन काशामध्ये पहिले MD पिडियाट्रिशियन आपल्याला अवेलेबल झालेले आहेत. तर इथे येऊन तुम्ही तुमच्या लहान पोरांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा तुम्ही चेक करू शकता. आणि बऱ्याचशा फॅसिलिटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. ECG आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे आपली फार्मसी आहे स्वतःची. आपल्याकडे आपले लॅबसुद्धा आहे. आपण इथे सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या एकदम कमी दरामध्ये करतो. पूर्ण कासामध्ये तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशा रक्त तपासण्या आपण इथे करतो. तर तुम्ही इथे येऊन आणि नक्की एकदा अवश्य भेट द्या. तुम्ही भेट दिल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तुम्ही भेट दिल्यावर तुम्हाला कळेल किती तुम्हाला फरक पडतो आणि किती तुम्हाला अफोर्डेबल होईल. अशा पद्धतीने आम्ही लोकांना सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतो. ECG सुद्धा आपल्याकडे आहे. तर अशा फॅसिलिटीज आहेत आपल्याकडे सर्व. आणि तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने हेल्मेटचा वापर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला हेच दाखवायचं होतं. परंतु जर तुम्ही मोटो व्लॉगिंग स्टार्ट करत असाल तुमच्या सेफ्टीसोबत करा. इथे तुम्ही मोबाईल लावणार तर त्याच्यात तुमचं कॉन्सन्ट्रेशन रोडच्या साईडला गेलं नाही पाहिजे, ह्याचासुद्धा विचार करा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, धन्यवाद.